तुम्ही बहुतेक जणांनी हा विचार केलाच असेल, की अंथरुणावर पडल्या-पडल्या लगेच झोप लागली तर किती बरं होईल आणि रात्री एकदा झोपलो, की सकाळीच जी आहे ती जाग आली पाहिजे. असा विचार तुम्ही नक्कीच केला असेल, राईट? सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, बऱ्याच जणांची कॉमन समस्या आजची जी आहे ती म्हणजे झोप येत नाही. म्हणजे डोळे मिटले तरी झोप येत नाही. अंथरुणावर खूप वेळ पडून राहावं लागतं. 1-2 तासानंतर झोप लागते किंवा रात्री मध्ये जाग येते आणि मग झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर खूप थकवा जाणवतो. तर असे प्रॉब्लेम तुमचेसुद्धा असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला झोप का लागत नाही आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी असं काही रामबाण उपाय किंवा हे तुम्ही ड्रिंक आहे ते घेतलं पाहिजे आणि तुम्हाला झोप येईल किंवा हे खाल्लं पाहिजे म्हणजे तुम्हाला झोप येईल असं सांगणार नाही. मी तुम्हाला सांगणार आहे की झोप न येण्याची काय काय कारणं आहेत आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप काय केलं पाहिजे जेणेकरून तुमची झोप जी आहे ती व्यवस्थित होईल. तुम्हाला जे काही झोपेचे प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू सॉल्व्ह होतील आणि मग तुम्हाला अंथरुणात पडल्या पडल्या लगेच झोप लागेल. बघा, झोपेच्या समस्या आजकाल खूप कॉमन आहेत आणि मग झोप जर बिघडली तर थायरॉईड इम्बॅलन्स, हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम, महिलांमध्ये PCOD, PCOSचा प्रॉब्लेम, त्यानंतर वजन वाढणं, एन्झायटी, हेअरफॉल किंवा त्वचेचे प्रॉब्लेम आहेत, पचनाचे विकार आहेत, अशा बऱ्याच समस्या येतात. हे सगळ्या ज्या गोष्टी जर ठीक करायच्या असतील तर झोप व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की झोपेचे काय काय प्रॉब्लेम आहेत. ते म्हणजे झोप उशिरा येणं, रात्री 2 ते 3 वाजता जाग येणं किंवा मन शांत न राहणं, ओव्हर थिंकिंग करणं, हे सगळे झोपेचे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर काही काही जणांना मग सकाळी उठल्यानंतर थकवासुद्धा जाणवतो. तर हे जे प्रॉब्लेम आहेत त्याचे कॉज आता आपण जाणून घेऊया की हे सगळे प्रॉब्लेम का होतात. पहिलं आहे हाय स्ट्रेस. म्हणजे जो कॉर्टिसॉल लेवल आहे, स्ट्रेस हॉर्मोन आहे, तो शरीरामध्ये वाढला तर झोपेचे प्रॉब्लेम होतात. आणि स्ट्रेस जास्त असेल तर कॉर्टिसॉल रात्रीही वाढतो आणि मग जो झोपेचा हॉर्मोन आहे ज्याला मेलॅटोनिन म्हणतात तो तयार होत नाही किंवा तो कमी होतो. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे स्क्रीन टाईम. तुम्ही खूप जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप पाहत असाल, स्पेशली रात्री झोपताना तुम्ही हे स्क्रीन्स पाहत असाल तर त्यामुळे सुद्धा मेलॅटोनिन कमी होतो. कारण हे जे काही स्क्रीन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लू लाईट असते आणि ब्लू लाईटमुळे मेलॅटोनिन जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे काही पोषक घटकांची कमतरता आणि ते म्हणजे व्हिटॅमिन D आणि मॅग्नेशियम. सो व्हिटॅमिन D सुद्धा मेलॅटोनिन बनवण्यासाठी गरजेचं असतं आणि मॅग्नेशियम हे नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करतं. सो ह्याची कमतरता असेल तरीसुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे लेट किंवा हेवी डिनर करणं. तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल आणि खूप हेवी खात असाल तर त्यामुळे बघा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात किंवा पचनाचे विकार होतात. बऱ्याच वेळा ब्लड शुगर इम्बॅलन्ससुद्धा होतो आणि म्हणून झोप डिस्टर्बसुद्धा होते. त्यानंतर पाचवं जे कारण आहे ते म्हणजे झोपेचा कुठलाही फिक्स टाईम नसणं. कधीही झोपणं, कधीही उठणं. तर ह्यामुळे बॉडीचं क्लॉक जे आहे ते डिस्टर्ब होतं आणि मग त्यांना प्रचंड प्रमाणात झोपेचे प्रॉब्लेम होतात. तर मग ह्यासाठी आता काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम तुमचा कॉर्टिसॉल जो हॉर्मोन आहे त्याला नियंत्रणात ठेवणं. बघा, कॉर्टिसॉल जो आहे तो आपल्याला दिवसा हवा असतो आणि जो मेलॅटोनिन आहे तो रात्री हवा असतो. सो जसं शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते सकाळी, त्यासाठी कॉर्टिसॉल नॅचरली बॉडी प्रोड्यूस करत असते आणि रात्री झोप येण्यासाठी मेलॅटोनिन प्रोड्यूस करत असते. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? बघा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं सूर्यप्रकाशात जा. सो सूर्यप्रकाशात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बॉडीला हे कळते की हा दिवस आहे आणि आत्ता जे आहे एनर्जी जास्त हवी आहे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी सूर्यप्रकाश घेता ना तेव्हा शरीरामध्ये रात्री मेलॅटोनिन बनण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून कॉर्टिसॉल लेवल रात्री कमी करण्यासाठी आणि मेलॅटोनिन हॉर्मोन व्यवस्थित बनण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाश नक्की घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर दुसरं, जो तुमचा स्क्रीन टाईम आहे तो तुम्ही कमी केला पाहिजे, ज्याला डिजिटल कट ऑफ म्हणतात. सो झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी मोबाईल, TV, लॅपटॉप हे सगळं पाहणं बंद करा. सो ह्यामधनं जी येणारी ब्लू लाईट असते ती तुमच्या मेलॅटोनिनला डिस्टर्ब करते. कारण मग शरीराला वाटतं आत्तासुद्धा दिवसच आहे आणि मग ते हळूहळू मेलॅटोनिन कमी करायला लागतं आणि कॉर्टिसॉल लेवल वाढवायला लागतं. म्हणूनच डिजिटल कट ऑफ खूप गरजेचं आहे. तुम्ही रात्री वाटलं तर पुस्तक वाचू शकता, पण जो स्क्रीन आहे तो पाहणं बंद करा. आणि त्यासोबतच तुमच्या बेडरूममध्ये किंवा घरामध्ये ज्या काही लाल कलरच्या लाईट्स असतात त्या तुम्ही लावा. ज्या खूप ब्राईट लाईट असतात त्या लावू नका. कारण जेवढ्या ब्राईट लाईट तुमच्या डोळ्यांवर पडतात
तेवढे झोपेचे प्रॉब्लेम वाढत जातात. म्हणूनच जी वॉर्म लाईट असते किंवा जी पिवळ्या कलरची, लाल कलरची जी लाईट असते, ती रात्री तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूममध्ये असली पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीचा जो आहार आहे तो हलका असला पाहिजे. तुम्ही रात्रीचा आहार थोडा लवकर करा आणि त्यामध्ये प्रोटीन्स नक्की ॲड करा. बघा, जेव्हा तुम्ही प्रोटीन्स ॲड करता तेव्हा रात्री एकदम ब्लड शुगर ड्रॉप होत नाही, कारण खूप जणांना रात्री मग भूक लागते. म्हणजे व्यवस्थित खाल्लं जरी असेल तरी लेट नाईट मग भूक लागते, मग त्यासाठी ते उठतात काहीतरी खाण्यासाठी आणि मग जेव्हा तुम्ही उठतात तेव्हा तुमची झोप डिस्टर्ब होते. म्हणूनच रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोटीन्स ॲड करा. प्रोटीन्स जेव्हा ॲड कराल तेव्हा सटायटी म्हणजे पोट लवकर भरतं, ब्लड शुगर ड्रॉप होत नाही. म्हणजेच ब्लड शुगर बॅलन्स राहिल्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होत नाही. आणि जेव्हा तुम्ही लेट नाईट किंवा रात्री उशिरा खाता तेव्हा बघा पचनाचे विकारसुद्धा होतात. म्हणजे पोट फुगलेलं वाटतं, गॅसेस होतात, अपचनासारखे लक्षणं दिसायला लागतात, खूप जणांना ॲसिडिटी होते. तर ही सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी लवकर खा आणि रात्री प्रोटीन जास्त घ्या. त्यासोबतच एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे संध्याकाळी कॅफीन हे घेणं अवॉइड करा. म्हणजे 6 नंतर तुम्ही चहा किंवा कॉफी घेणं कम्प्लिटली टाळलं पाहिजे. कॅफीनमुळे काय होतं, तुमचं माइंड ॲक्टिव्ह होतं आणि मग झोप लागण्यासाठी प्रॉब्लेम होतो. सो चहा कॉफी 6 नंतर घेणं अवॉइड करा. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराला एक रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम ज्या ज्या गोष्टीमध्ये अधिक आहे ते रेग्युलरली घ्यायला सुरुवात करा. सो मॅग्नेशियममुळे काय होतं, आपल्या नसा आणि जी काही नर्वस सिस्टीम आहे ती शांत राहते, बॉडीसुद्धा शांत होते, मसल्स जे आहेत ते रिलॅक्स झाल्यामुळे झोप लवकर लागण्यासाठी मदत होते. सो ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये मॅग्नेशियम अधिक आहे, जसं की भोपळ्याच्या बिया आहेत, काजू, बदाम, त्यानंतर जे काही हिरव्या पालेभाज्या, पालक आणि डार्क चॉकलेट आहे, ह्यामध्ये मॅग्नेशियम अधिक असतं. तर अशा गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. आणि जर ह्या गोष्टी घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. सो मॅग्नेशियममुळे झोप लवकर लागण्यासाठी मदत होते, कारण त्यामुळे जसं मी सांगितलं मन शांत होतं, इवन मसलसुद्धा रिलॅक्स होतात. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे खूप जणांना ओव्हर थिंकिंग करायची सवय असते. तर हे ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. तर सर्वात प्रथम जर्नलिंग करणं. तुमचे जे काही थॉट्स आहेत ते मनामध्ये ठेवू नका, ते बाहेर काढा. आणि जर कोणी तुमच्यासोबत असेल तर एक तर त्यांच्यासोबत तुम्ही ते शेअर करू शकता. पण तिथे आर्ग्युमेंट्स होणार असतील, भांडणं होणार असतील तर रात्री मग ह्या गोष्टी डिस्कस करू नका. पण तुम्हाला माहिती असेल की हे थॉट्स आता माझ्या मनामध्ये सतत राहणारच आहेत, तर मग ते लिहून काढा. जर तुम्ही लिहून काढले तर ते थॉट्स लगेच कमी होतात. सो ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी जर्नलिंग किंवा हे थॉट्स लिहिणं हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ह्यासोबतच तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता. सो रात्री जे आहे जेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग थोडा 5 ते 10 मिनटंच करायचे आहेत, तर ह्यामुळे सुद्धा काय होतं, जे काही ओव्हर थिंकिंग असतं, सतत जे काही थॉट्स किंवा विचार मनामध्ये असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. सो डीप ब्रीदिंगसोबत तुम्ही मेडिटेशनसुद्धा करायला सुरुवात करा. तर हे सुद्धा तुम्हाला 5 मिनटंच करायचं आहे, पण झोपण्याच्या आधी जर या गोष्टी केल्या तर जे काही थॉट्स असतात ते कमी होण्यासाठी खूप मदत होते. आणि ह्यासोबतच अजून काही ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ते म्हणजे तुमचं माइंड डिटॉक्स करणं. तर यासाठी काय करा, तुम्ही दुसऱ्या दिवशीची जी काही कामं असतील ती तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे कधी कधी काय होतं, खूप काही कामं दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची असतात, ती सुद्धा आपल्या मनामध्ये चालतच असतात, तर मग ती तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर रात्री निगेटिव्ह कंटेंट किंवा निगेटिव्ह न्यूज पाहणं पहिलं तर अवॉइड करा, कारण ह्यामुळे सुद्धा आपलं माइंड डिस्टर्ब होतं आणि मग झोप लागत नाही. यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुमचं जे बॉडी क्लॉक आहे ते सेट करायला पाहिजे. म्हणजे तुमचा झोपण्याचा आणि तुमचा उठण्याचा वेळ हा फिक्स असला पाहिजे. सो जेव्हा तुम्ही एकाच वेळेला झोपाल आणि एकाच वेळेला उठाल तेव्हा बॉडीचं जे सर्केडियन रिदम आहे ते सेट होतं आणि मग झोपेचे प्रॉब्लेम होणं खूप कमी होतं. बरेच जण काय करतात, वीकेंडला खूप उशिरापर्यंत पार्टी करणं, उशिरापर्यंत मग झोपणं आणि मग दुसऱ्या दिवशी उशिरा उठणं. तर असं नका करू. जर तुम्हाला रात्री कधी उशिरापर्यंत जागायला जरी लागलं तरी सकाळचा उठण्याचा वेळ एक फिक्स ठेवा. तर ह्यामुळे सुद्धा जे बॉडीचं क्लॉक आहे ते सेट होतं, पुढे मग झोपेचे प्रॉब्लेम होत नाही. सो व्यवस्थित झोपेसाठी झोपेचे टायमिंगसुद्धा फिक्स असणं खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हाच तुमची झोप कंप्लीट होईल, तुम्हाला लवकर झोप लागेल, मध्ये मध्ये जी काही जाग येते ती येणार नाही. बेसिकली कन्क्लुजन म्हणजे काय, तर झोप व्यवस्थित करणं म्हणजे झोपेच्या गोळ्या घेणं नाही, म्हणजे हे काही सोल्युशन नाही आहे, हे एक टेम्पररी शटडाऊन आहे. आपल्याला डीप हिलिंग किंवा स्लीप हिलिंग हवी असते.
तर झोप सुधारण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. बघा, झोप ही काही लक्झरी नाही आहे, ही एक थेरपी आहे. आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी, जे काही आजार आहेत ते कमी करण्यासाठी झोप अत्यावश्यक आहे. त्यामुळे झोपेकडे निग्लेक्ट करू नका किंवा झोपेकडे दुर्लक्ष करू नका. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हालासुद्धा झोपेचे काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.